तसं मी 1-1.5 वर्षापासून या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये या नाशिक लोकसभेचे काय काय प्रश्न हे सगळ्यांची जाणीव मला आहे। मग ग्रामीण भागातले प्रश्न असतील किंवा शहरी भागातले प्रश्न असतील, या सर्वच प्रश्नांशी मी गेल्या 15-20 वर्षापासून निगडीत आहे। त्याच्यामुळे गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये मला शिवसेना पक्षप्रमुखांनी शब्द दिल्याप्रमाणे मी ज्या वेळेला या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेत होतो, फिरत होतो, त्या मतदारसंघातला प्रत्येक गावागावातला माणूस, प्रत्येक गावागावातला वाड्या वस्त्यांमधला माणूस याच्याशी माझी म्हणजे संबंध आहे। मग कसे राजकीय संबंध असतील किंवा मैत्रीचे संबंध असतील किंवा कुठल्याही कामाच्या माध्यमातून त्यांचे आमचे संबंध असतील, हे असं एक वेगळं आगळं नातं त्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक माणसाशी आपलं जोडलेलं आहे। त्याच जोरावरती मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा मानस केलं होतं। पक्षप्रमुखांनी मला सांगितलं होतं, 1-1.5 वर्ष मी फिरलो। मुळात म्हणजे मला हेच समजत नाही की कसं अचानक कोणाच्या सांगण्यावरनं, कोणाच्या माहितीतनं माझी उमेदवारी कट केली गेली आणि डायरेक्ट दुसऱ्याचं नाव डिक्लेअर केलं गेलं। वास्तविक पाहता आतापर्यंतचा हा इतिहास आहे, असं कधी झालं नाही, पण जे काही झालं त्याच्या खोलापर्यंत मला जायचंय। आणि म्हणून मी काल परवा ज्यावेळेला इतर लोक फॉर्म घेत होते त्यावेळेला माझ्या एका छोट्या बंधूला मी सांगितलं आणि त्यांनी ते फॉर्म वगैरे आणले। आता बघू उद्या परवा तेरवा जेव्हा वाटेल, जेव्हा फॉर्म असेल त्यावेळेला मी फॉर्म भरेन। अनेक पक्षामध्ये अनेक पक्षाच्या उच्चतम नेत्यांशी माझे घनिष्ठ संबंध याच्या अगोदरपासून राहिलेले, आजच नाहीये, सगळ्याच पक्षांमध्ये आहे। आणि सगळ्याच पक्षांना बरोबर घेऊन काम करत असताना मी माझ्या पक्षाची मान कायम उंच ठेवण्याचं काम आतापर्यंत केलंय। त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना जाणीव आहे की हा किती कट्टर आहे। त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी या हॉटेलला तर मी वेगळ्या याच्यासाठी आलो होतो, पण गिरीश भाऊ होते तर गिरीश भाऊंची माझी भेट झाली। तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलंय, गिरीश भाऊ हे काही मला नवीन नाही, गेल्या मागच्या 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्ष ते गिरीश भाऊ म्हणजे आमच्याकडचे लोकसभेचे सगळं बघणारे ते गिरीश भाऊच होते। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव नाशिक लोकसभेचा चांगला आहे। मग आत्ताच त्यांची माझी भेट पण झाली। ते मला म्हटले, अरे वा हे कसं काय झालं, कसं काय घडलं? म्हटलं सगळीकडे घडू शकतं पण इथं वेगळंच घडलंय। त्याच्यामुळं मीही त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याऐवजी आढावा घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये काय होईल, काय माझे कार्यकर्ते असतील, माझ्याबरोबर काम करणारे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये जे मला करायचं ते मी निश्चितपणे करल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।